6.5 कोटी रुपयाचा निधी टेंडर होऊन कामं झालेले आहेत आणि आता शासनाने पत्र पाठवलंय की हा 25-15चा GR हा खोटा आहे। म्हणजे ही राष्ट्रीय बातमी झालेली आहे। ही शोकांतिका आहे। सभापती महोदय, एक अत्यंत गंभीर असा प्रकार आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घडलेला आहे। 3 ऑक्टोबर 2024 ला एक GR निघतो आणि 6.5 कोटी रुपयाचा निधी हा 25-15च्या शीर्षकाखाली ग्राम विकासने काढला, त्याचे टेंडर झाले, कामं झाले आणि 28 मार्च 2025 ला शासनाच्या असं लक्षात आलं की हा GRच खोटा आहे आणि 6.5 कोटी रुपयाचा निधी टेंडर होऊन कामं झालेले आहेत आणि आता शासनाने पत्र पाठवलंय की हा 25-15चा GR हा खोटा आहे आणि म्हणून ते कामं रद्द करावी। जेव्हा की आता ठेकेदाराची चूक नाही, टेंडर प्रक्रिया झालेली आहे, कामं तर त्यांनी करून बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे इथं हजारो कोटी रुपयाचे तुम्ही इथं निधीचं नियोजन करताय, परंतु अशा पद्धतीच्या घटना जर या राज्यामध्ये होत असतील तर मला असं वाटतं की अत्यंत गंभीर प्रकार आहे। परवाच्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, विशेष करून इंडियन एक्सप्रेसमध्ये याची सविस्तर माहिती या ठिकाणी आलेली आहे। म्हणजे ही राष्ट्रीय बातमी झालेली आहे आणि अशी जर राष्ट्रीय बातमी जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर मला असं वाटतं की ही शोकांतिका आहे की आपले खोटे GR जर निघून निधी जर खाली जात असेल तर मला असं वाटतं की शासनाने याच्यावर गंभीर दखल घेऊन काहीतरी उपाययोजना केली पाहिजे।